आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे अजून एक श्रावण थाळी रेस्टॉरंट. चला तर मग थाळीचा आस्वाद घेऊया. नमस्कार मंडळी, मी राजश्री एक्सप्लोर आरती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एकदा मी टेस्ट करण्यासाठी आलेली आहे स्पेशल श्रावण थाळी, आणि ती मी टेस्ट करण्यासाठी आलेली आहे माहीमला. माहीमच्या दिवा महाराष्ट्राचा ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी. तो सर्वप्रथम इकडचा अँबियन्स पाहूया आणि त्यानंतर टेस्ट करूया इकडची श्रावण स्पेशल थाळी. तुम्हाला इकडचा ऍड्रेस पण इथे तुम्हाला ऍड्रेस लिहिला दिसत असेल, सो नक्की या आणि इकडची श्रावण स्पेशल थाळी टेस्ट करा. सो चला लेट्स गो. 1988 पासून सुरू झालेले हे गोवा पोर्तुगीजा हा रेस्टो बार आहे आणि हे रेस्टॉरंट फेमस आहे ह्यांच्या गोवन डिशेससाठी. तुम्हाला इथे ह्यांचा जो पूर्ण मेन्यू आहे तो इथे एंट्रन्सलाच दिसेल, आणि ज्यासाठी मी आलेली आहे ते श्रावण फूड फेस्टिवल. सो त्याचा हा पूर्ण मेन्यू जो आहे तर तो इथे लिहिलेला आहे, ऑल डे श्रावण मेन्यू. आणि हे आहे ह्यांचं सेकंड सेक्शन, सेकंड एंट्रन्स जो आहे दिवा महाराष्ट्राचा आणि दक्षिण कल्चरल करी. हे दोन्ही काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता चला आपण आत जाऊया. सो आत गेल्या गेल्या तुम्हाला इथे दिसेल भव्य असा हॉल, आणि ज्याच्यामध्ये ही जी मस्त अशी सीटिंग अरेंजमेंट केलेली आहे. यांचा जो हा सेक्शन आहे तर तो आहे दक्षिण कल्चरल करी सेक्शन, म्हणजे साऊथ इंडियन कुझिन सेक्शन. सो इथे बघा जे मसाले इथे सेलसाठी पण आहे तर ते तुम्ही इथे घेऊ शकता. यांचा हा जो सेक्शन आहे तो साऊथ इंडियन कुझिनचा आहे. इथे तुम्हाला पूर्ण साऊथ इंडियन जे आहे फूड आहे तर ते तुम्हाला इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे राऊंड टेबलसुद्धा आहेत. मोठे जे ग्रुप्स आहेत सो त्यांच्यासाठी बसायची अशी मस्त प्रशस्त अशी व्यवस्था आहे. आणि हा पुढचा सेक्शन आहे जो दिवा महाराष्ट्राचा म्हणजेच महाराष्ट्रीयन कुझिन सेक्शन आहे. दोन्हीकडचं इंटिरियर हे वेगवेगळं आहे. अवचट कुटुंबियांनी खूप छान पद्धतीत गोवा, महाराष्ट्र आणि साऊथ इंडियन कुझिनला एकाच छताखाली आणलेलं आहे. आणि चला आता इथे मी आलेली आहे दिवा महाराष्ट्राच्या सेक्शनमध्ये. सो इथे बसून आता जी श्रावण स्पेशल थाळी आहे तर ती मी एन्जॉय करणार आहे. इथे सेलिब्रिटीजसुद्धा येतात आणि त्यांच्यासुद्धा हे आवडीचं ठिकाण आहे, आणि इथून त्यांच्या घरी पार्सलसुद्धा जातात. ही आहे दिवा महाराष्ट्र श्रावण फूड फेस्टिवल 2024 ची श्रावण स्पेशल थाळी, ज्याच्यामध्ये स्टार्टर्समध्ये आहेत फराळी कचोरी, कोन फ्लावर थालीपीठ आहे, मेन कोर्स आहे बटाटा वाटाणा सुकी भाजी, पायनॅपल आमटी, मूग कॅशू उसळ, साधा वरण भात विथ घी, राईस ब्रेड मध्ये आहे, मसाले भात किंवा स्टीम राईस, आंबोळी किंवा चपाती, आणि सॅलड मध्ये आहे खमंग काकडी. डिझर्ट्स मध्ये आहेत बघा तुम्ही एनी वन डेझर्ट तुम्ही ह्याच्यातनं म्हणजे सांगू शकता. हलवा आहे, खीर आहे, त्याच्यानंतर पिकल पापड आहेत, सूप्स आहेत, पण जे रेट्स आहेत ते वेगळे आहेत, ते तुम्हाला वेगळे मागवावे लागतील. त्याच्यामध्ये सार आहे, सूप आहे, स्टार्टर्स मध्ये पण प्रकार आहेत. जर तुम्हाला अलाकार्ड मध्ये सुद्धा काही मागवायचं असेल तर तुम्ही हे सर्व गोष्टी सुद्धा मागू शकता, ज्याच्यामध्ये बास्केट आहे, त्याच्यानंतर साबुदाणा वडा विथ दही चटणी. मेन कोर्स मध्ये विविध प्रकार आहेत, राईस ब्रेड सॅलड्स आहेत, आणि डिझर्टचे सुद्धा विविध प्रकार आहेत. पण हा मात्र जो त्यांचा मेन्यू आहे तो अलाकार्डचा मेन्यू आहे. त्यांनी आता दोन्ही ताटं वाढायला सुरुवात केलेली आहे. प्रथम आलेलं आहे 4 पिठांपासून बनलेलं हे थालीपीठ, किती यम दिसतंय. आणि आता हे पुढचं जे आहे ते आहे उपवासाची कचोरी, आणि हे दोन्ही ताटामध्ये उपवासाची कचोरी येणार आहे. काही पदार्थ सेम आहेत. आणि आता त्यांनी वाढत आहेत खमंग काकडी. सर्व ताट आता ते वाढतील आणि ते भरून झालं की मग त्या पदार्थांची नावं आणि त्यांची टेस्ट तुम्हाला मी सांगते. श्रावण स्पेशल थाळी आलेली आहे, आणि माझ्या बरोबर म्हणजे आज मी एकटी नाही आलेली आहे, जसं ऍज युजल जसं मी येते, आज माझ्या बरोबर माझी मैत्रीण सुद्धा आहे. सो त्याच्यामुळे आम्ही 2 थाळ्या मागवलेल्या आहेत, कारण या थाळीमध्ये कसं आहे काही गोष्टी ऑप्शनल आहेत.
सो मी मगाशी तुम्हाला थाळीमध्ये काय काय येतं तर ते सांगितलं. तर आता ऍक्च्युअल दाखवते की काय काय आहे ते. तर हे आहे फराळी कचोरी आहे, त्याच्यानंतर हे आहे ते थालीपीठ दिलेले आहे. हे 4 फ्लावर थालीपीठ आहे. त्याच्यानंतर ही आहे मूग आणि काजूची उसळ. ह्या बाजूला वरण आहे, तसंच या बाजूला वाटाणा आणि मटार याची भाजी दिलेली आहे. ही पायनॅपलची ग्रेव्ही इथे दिलेली आहे, म्हणजेच पायनॅपल आमटी. त्याच्यानंतर इथे यांनी हा गोडातला पदार्थ आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक गोडातला पदार्थ यांनी दिलेला आहे, तो टेस्ट केल्यानंतर सांगते. हा मसाले भात आहे. इथे या ठिकाणी चपाती आहे, चपाती किंवा आंबोळी ऑप्शनल आहे. त्यानंतर हे आहे खमंग काकडी, हा आणि हा आपला साधा भात. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी दाखवते ह्या थाळीमध्ये काय आहे. थाळी जी आहे ती सेमच आहे, फक्त ज्या ठिकाणी मी चपाती मागवलेली होती तर त्या ठिकाणी ही आंबोळी आहे. बाकी ऑल ओव्हर थाळी सेम आहे. आणि इथे मी सोलकढी आणि कोकम सरबत मागवलेला आहे. ह्याचे प्राइसेस वेगळे आहेत, हे श्रावण थाळीमध्ये इन्क्लूड नाही आहेत. आणि त्याचबरोबर ह्यांनी इथे आपल्याला ग्रीन चटणी दिलेली आहे, त्यानंतर ठेचा आहे. आणि मेन म्हणजे इथे यांनी वेगळं एक मी लोणचं ट्राय करणार आहे, ते म्हणजे तोंडलीचं लोणचं, काहीतरी वेगळं प्रकार आहे. आणि हे तुम्हाला थाळीबरोबरच दिलं जातं. आणि हा आहे पापड, आपला साबुदाणा पापड. सो अशा प्रकारची आहे ही श्रावण स्पेशल थाळी. सो आता मी टेस्ट करायला सुरुवात करते. तर सुरुवात करते आंबोळी थाळीपासून. तर आंबोळी बरोबर मी जी भाजी आहे ना, ह्याच्यामध्ये बघा मूग आणि काजू आहे, तर ती टेस्ट करते. स्पायसी अजिबात नाहीये. मी तुम्हाला दाखवते आधी. हे बघा, हिरव्या जो मसाला असतो ना, म्हणजे मिरचीमध्ये त्याच्यामध्ये बनवलेली आहे. हिरवं वाटण म्हटलं तरी हरकत नाही. तर याच्यामध्ये बघा हे मोड आलेले मूग आहेत आणि त्याच्याबरोबर काजू आहे. हिरवी मिरची याच्यात घातलेली आहे आणि हिरवं वाटण. आय थिंक ह्याच्यामध्ये कांदा आणि त्याच्यानंतर आपली कोथिंबीर त्याचं वाटण आहे आणि त्याच्यापासून ही ग्रेव्ही बनवलेली आहे. नेक्स्ट तुम्हाला आता मी दाखवते काय आहे ते आहे पायनॅपलची आमटी. हा जरा एक वेगळा प्रकार आहे, पायनॅपल आमटी. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची आमटी, टोमॅटो आंबट असतं तसं पायनॅपल सुद्धा आंबट असतं. तो हा एक वेगळा प्रकार आहे. आपले नॉर्मल जशी टोमॅटोची आपण आमटी बनवतो त्याच प्रकार आहे. जिऱ्याची ह्याला फोडणी दिलेली आहे आणि पायनॅपलचे पीस आहेत, कट पीस याच्यामध्ये घातलेले आहेत, त्याच्यामुळे तो एक आंबटपणा येतोय. ती टेस्ट खरंच खूप छान लागते, काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि आता मी टेस्ट करते आहे खमंग काकडी. सही बघा, खमंग काकडी, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे. नॉर्मल अशी आपण बनवतो तशीच आहे. मीठ वगैरे सर्व गोष्टी अगदी प्रॉपर आहेत. म्हणजे काही वेळेला कसं होतं काकडीमध्ये पण असं होतं की काकडी आधी कडवट असते. येस, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही घरी सुद्धा हे जे काकडीची कोशिंबीर वगैरे बनवतात त्यावेळेला काकडी नेहमी टेस्ट करून बघा, कारण आपण जेव्हा भरपूर साऱ्या काकड्या कापतो, एखादी काकडी कडवट असेल तर त्याचा परिणाम पूर्ण आपल्या कोशिंबिरीवरती पण होतो. छान अल्टिमेट आहे. आणि आता मी नेक्स्ट करणार आहे टेस्ट, ती म्हणजे बटाटा आणि मटारची भाजी. सो आता ती मी टेस्ट करते. उकडलेले बटाटे आणि मटार आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची असं याच्यात सर्व घातलेलं आहे. वाव, जशी आपली नॉर्मल बटाट्याची भाजी असते ना उकडलेल्या बटाट्याची, तशीच आहेत. मटार पण उकडलेले मटार आणि हिरवी मिरची, ह्याच्यात अजिबात कांद्याचा वापर केलेला नाहीये. सो त्याच्यामुळे एक असं थोडं स्टार्टर सारखे सुकी भाजी जर म्हणतो ना आपण, तर ती सुद्धा ह्याला म्हणायला हरकत नाही. खूप छान आहे ही. आणि आता त्यांचा जो गोडातला पदार्थ आहे ना तो मी टेस्ट करते. समथिंग हा हलव्यासारखा प्रकार आहे, तर तो काय आहे बघते आधी. ज्याच्यामध्ये ह्यांनी इथे काजू घातलेले आहेत, तर तो आता बघते टेस्ट करून. सो हा हलव्याची टेस्ट याच्यामध्ये रताळं मला लागते. सो रताळं, काजू, त्याची जी हा हलवा रताळ्याचा हलवा ह्याने बनवला आहे
खूप छान. जसं आपण म्हणजे ह्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत ना, तर मला असं वाटतं की आपण जसं नॉर्मली एखादा हलवा बनवतो, सो त्याच्यापेक्षा वेगळं काय ते रताळ्याचा हलवा. टेस्ट पण छान आहे, मस्त तुपात परतलेला असल्यामुळे तुपाचा जो एक अरोमा आहे ना, तो याचा टेस्ट पण खूप छान लागते आहे. वाव, नाईस. आणि आता अजून एक खीर ह्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे, तर ती खीर पण टेस्ट करते. साबुदाणा आणि बटाटा आणि काजूचा ना ह्या सगळ्या श्रावण थाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापर केलेला आहे. आणि जसं मी कोकणातली असल्यामुळे काजू म्हणजे एनी टाइम फेवरेट आहेत. सो खूप सारे काजू खायला पण मजा येते. आणि मस्त गरमागरम अशी ही खीर आहे, बघा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये साबुदाणे आहेत, त्याच्यानंतर याच्यामध्ये मनुका आहेत, काजू आहेत. वाव, अप्रतिम. आणि जसं आंबोळी आहे मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये, सो आंबोळीची साईज पण आता मी बघा ही प्रॉपर आहे. आता हा एवढा तुकडा तर मी मुगाच्या उसळी बरोबर खाल्लाय. पण ओव्हरऑल म्हणायला गेले तर थाळी खूप छान आहे. सो आता मी मसाले भात टेस्ट करते. याच्यामध्ये भरपूर सारी तोंडली आहे, त्याच्यानंतर काजू आहेत, मटार आहे, अशा पद्धतीने सर्व वापर केलेला आहे. आणि ओव्हरऑल म्हटल्याला गेलं तर भात पण तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळा आहे भात. टेस्ट पण छान आहे. तिखटपणा म्हणजे बाकीचे सर्व पदार्थ आहेत ते थोडेसे गोडसर आहेत, पण मसाले भात आहे ना त्याची टेस्ट खरंच खूप छान आहे. आणि तिखटपणा जो आहे तो सुद्धा प्रॉपर आहे. ह्या सर्व याच्यामध्ये जे स्टार्टर्स आहेत तर ते खायचे राहिलेत. ही आहे फराळी कचोरी आहे ही. हे बघा, तर मला ते ओपन करून दाखवते. वाव, हे बघा, त्याच्यामध्ये आतमध्ये शेंगदाण्याची भरड आहे आणि थोडस दही वरून घातलेलं आहे याच्यावरती. जनरली फराळी कचोरी ही बाहेर जी असते ना, ती बाहेर बटाट्याचं आवरण असतं आणि आतमध्ये ओल्या खोबऱ्याचं स्टफिंग असतं. ह्याच्यामध्ये ह्यांनी शेंगदाणा क्रश करून घातलेला आहे. आणि जो रवा असतो ना, पिठूळ रवा म्हणजे उपवासाचा हा रवा, तो त्यांनी याच्यामध्ये घातलेला आहे आणि बटाटा. आणि बाहेर त्यामुळे कसं होते, क्रिस्पीनेस जो आहे ना तो ह्याच्यामध्ये जाणवतो आहे. आणि वरून थोडस त्यांनी दही घातलंय. खूप छान टेस्ट आहे, हे काहीतरी वेगळेपणा आहे हा. आणि आता हे थालीपीठ, जे 4 वेगवेगळ्या उपवासाचे जे आपले पदार्थ त्या 4 पिठांपासून, उपवासाच्या 4 पिठांपासून हे बनवलेले आहे. तो ते जस्ट लाईक पिझ्झा सारखं वाटतंय. पिझ्झा किंवा कॉईन वगैरे असं असतं ना आपल्याला बऱ्याच ठिकाणी स्टार्टर्स मध्ये मिळतं, तशी ते आहे दिसताना. नॉट बॅड. आणि ह्यांनी वरती वेगळी काही चटणी देण्यापेक्षा शेंगदाण्याची ह्यांनी इथे चटणी दिलेली आहे इथे. आणि बाजूला हे मस्त म्हणजे जाडपणा तुम्ही बघू शकता, खूप व्यवस्थित आहे. हे बघा, आतमध्ये जिऱ्याचा वापर केला आहे, हिरवी मिरची आहे. सो अशा पद्धतीत हे कॉईन म्हटलं तरी हरकत नाही, पण ह्यांनी इथे याला फूड फ्लार थालीपीठ असं नाव दिलंय. मी तर ह्याला कॉईन म्हणेन, मस्त कॉईन सारखं दिसतंय. छान. आणि वरण भात आता मी सर्वात शेवटला खाणार आहे. आणि आता पापड, साबुदाणा पापड. वाव. अजून नुसतं पापडावर जेवण मला आवडतं. बरेच जण असे असतात ज्यांना नुसता पापड असा खायला, तोडून खायला आवडतो. आणि जे राहिलंय माझं, जे हे प्रत्येक थाळीमध्ये थाळी बरोबर किंवा तुम्ही जरी आलाकाट जरी घेतलं तरी तुम्हाला देतात, तर ते आहे ठेचा आणि हे लोणचं. मला हे लोणचं जे आहे तर ते टेस्ट करायचे, काहीतरी वेगळं आहे म्हणून. सो मी आता हे लोणचं टेस्ट करते, तोंडलीचं लोणचं. आंबट, वाव, मस्त चटकदार. जसं आपलं आंब्याचं लोणचं असतं ना तसंच आहे. परंतु बघा, नवीन जेव्हा आपण आंबाचं लोणचं घालतो तेव्हा आंब्याची फोड कशी अशी करकरीत असते, तर तसंच हे तोंडली सुद्धा अशी मस्त करकरीत आहे. आणि ह्यांचा जो ठेचा आहे ना, तर तो आता मी घेते थोडासा. आणि जो ठेचा आहे तो ही जी मी भाकरी आहे
जे दुसऱ्या थाळीमध्ये मी भाकरी घेतलेली आहे. सॉरी, जी मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये चपाती घेतलेली आहे, चुकून भाकरी म्हटलं. सो त्या चपाती बरोबर हा ठेचा मी टेस्ट करते. मस्त. त्याच्यामध्ये तीळ पण मला लागत आहेत, थोडे रोस्टेड तीळ ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. मिरची, कढीपत्ता, एक नंबर. चपातीची साईज पण आहे बघा. काय झालं, मी बोलताना पटकन तुम्हाला भाकरी म्हटलं, कारण बघा ना त्याच्यावरती असे जे रेषे आले तर मला तसेच दिसते, त्याच्यावर पटकन आलं. सो सॉरी. सो येस, अशा पद्धतीत ही जी श्रावण थाळी आहे. आता माझं कोकम सरबत मी मागवलंय. असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, ह्याच्या प्राइसेस वेगवेगळे आहेत. वाव, एक नंबर. सो चला, आता मी ही जी श्रावण थाळी आहे तो मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी जणी आज आले, जसं मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी ही थाळी संपवते. सर्वात शेवटला मी संपवते आहे भात, वरण भात. तर तो एक शेवटचा टेस्ट करायचा राहिलाय माझं, वरण भात. जो मराठी माणूस असल्यामुळे वरण भाताची जी टेस्ट आहे ते करना तो बनता है यार. कारण जसं तुम्हाला मी नेहमी सांगते, कुठेही जा, वरण भाताची जी कॉम्पिटिशन आहे ना, ती कुठल्याच भातावरून नाही करता येणार. इव्हन मला खरं सांगायचं त्याला खिचडीपेक्षा पण मला जे आवडतं ते वरण भात. आणि या वरणामध्ये ऑलरेडी आणि तूप घातलेलं आहे. एक नंबर वरण भात. आणि म्हणजे लोणचं आहे, खरं लोणचं मला इतकं आवडलं, त्यांना मी सांगणार आहे मला थोडंसं पॅक करून द्या म्हणून. खूप सुंदर लोणचं आहे, आंबट, मस्त टेस्ट आहे. आणि आता ही थोडीशी काकडीची कोशिंबीर बाकी आहे, ती संपवते. आणि हा जो वरण भात आहे तो सुद्धा संपवते. सो तुम्हाला परत एकदा सांगते की हा श्रावण स्पेशल थाळीची किंमत ही 595 आहे आणि ही अनलिमिटेड थाळी आहे. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ तुम्ही मसाले भात, वरण भात, त्याच्यानंतर गोडाचे पदार्थ, स्टार्टर्स हे तुम्ही पुन्हा पुन्हा मागवू शकता. सो अशा पद्धतीत आजचा दिवा महाराष्ट्राचा या रेस्टॉरंटचा माझा आजचा हा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला आपल्याचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही श्रावण थाळी नक्की टेस्ट करायला या. चला, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन, बाय, टेक केअर.